कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरी येथे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरीचं मंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण। पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अभिनेते पद्मश्री नाना पाटेकर तर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांची प्रमुख उपस्थिती। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मडगाव-वांद्रे एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेसला खेडला थांबा मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन। थांबा न मिळाल्यास उग्र आंदोलनाचा संजय कदमांचा इशारा। नवी मुंबई कळंबोळी येथे प्रेम व्यक्त करणं आलं अंगलट। अल्पवयीन मुलीची छेड काढल्याबद्दल पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल। आणि चिपळूणमध्ये महामार्ग बांधकामाचं स्टील चोरले। प्रत्यक्षदर्शनीने केला चोरी करतानाचा व्हिडिओ। पोलीस प्रशासन कारवाई काय करणार? सततच्या घटनांमुळे नागरिकांकडून उपस्थित केला जातोय प्रश्न। पाहूया सविस्तर वृत्त। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन खेड येथे मडगाव-वांद्रे एक्सप्रेस व मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सदर ट्रेनला खेड येथे थांबा मिळण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले। खेड हे जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे। दापोली मंडणगड खेड येथील लोक खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात। त्याचबरोबर लोटे MIDC येथील प्रवासी व दापोली येथील पर्यटक देखील खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात। मात्र खेड येथे सदर ट्रेनला थांबा नसल्याने नागरिकांची सध्या गैरसोय होते। तसेच इतर विविध समस्यांबाबत हे निवेदन देण्यात आले। तसेच थांबा न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला। सदरवेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सईद भाई तिसेकर, खेड पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे, शहर प्रमुख दर्शन महाजन, माजी नगराध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी, माजी नगरसेवक राजू संसारे, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता भिल्लारे, शिवसेना विभाग प्रमुख अंकुश कदम तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। मडगाव बोरिवली गाडी आणि बांद्रा मडगाव गाडी या गाड्या आता गणपती सीझन निमित्त कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणार आहेत। त्याच्यामुळे चाकरमान्यांची व्यवस्था चांगली सोय होणार आहे। पण ते होत असताना माणगाव सारखं रायगडमधलं मोठं स्टेशन आहे। खेड स्टेशनमध्ये दापोली मंडणगड खेड सारखं मोठं शहर, खेड लोटे MIDC दापोलीला जाणारे सगळे पर्यटक एवढं मोठं या ठिकाणी खेड रेल्वे स्टेशनला प्रवासी येत असताना या कोकण रेल्वेच्या गाडीला वीरला थांबा दिलेला आहे। आणि वीरला थांबा देण्याचं कारण काय? वीर हे एका बाजूचं सगळं स्टेशन आहे आणि मग अशा पद्धतीनं प्रवासी जिथं आहेत तिथं रेल्वेला थांबे देत नाही आणि जिथं प्रवासी नाहीत तिथं त्या वीर सारख्या ठिकाणी थांबा दिलाय। एक तर त्यामुळे त्यांनी रायगडचा थांबा माणगावला दिला पाहिजे, रत्नागिरीचा थांबा रत्नागिरीचं मुख्य प्रवेशद्वार खेडमध्ये दिला पाहिजे आणि म्हणून आउटसाईडला कुठेतरी स्टेशनला त्याच्यामध्ये थांबा देऊन काय त्यातनं साध्य केलं आणि म्हणजे कोकण रेल्वेच्या ह्या गाड्या जर सुरू झाल्या तर रेल्वे प्रशासनाचा या भोंगळ कारभाराबाबत आम्ही प्रवाशांच्या वतीनं त्याचा निषेध करतो। आणि ही गाडी जर या ठिकाणी थांबली नाही तर ऐन गणपतीमध्ये ह्या गाडी थांबण्याच्या दृष्टीनं जे काय आंदोलन करावं लागेल ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येईल। कोकण रेल्वे प्रशासनाचा कोकण रेल्वेच्या स्टेशन त्या ठिकाणी बाहेरून त्याच्यामध्ये सुशोभीकरण होत आहे, पण स्टेशनच्या आतमध्ये ना मुतारी ना वेटिंग रूम बसायला, प्रवाशांच्या या ठिकाणी उभं राहिला प्लॅटफॉर्म, प्रवासी त्याच्यामध्ये उन्हातून पावसातून त्याच्यामध्ये कसे बसे त्या ठिकाणी बसतात आणि मग स्टेशनची दुरावस्था आहे। परंतु जिथे प्रवासी बसतात, जिथे प्रवासी उभे राहतात त्यांची खऱ्या अर्थानं सोय झाली पाहिजे। रेल्वे स्टेशनचे दिवाण गवटे ते कोण इंजिनियर होता कसं माहिती नाही, पण त्या इंजिनियरने प्लॅटफॉर्म बांधताना त्याची उंची रेल्वेच्या खाली उतरताना पायरीपेक्षा खाली 2-2.5 फूट खाली आहे आणि मग वयोवृद्ध लोकांना रॅम्प केला जातो, त्यांना चढण्यासाठी व्यवस्था केली जाते, पण रेल्वेचा प्लॅटफॉर्मच इथं 2 फुटाने खाली आहे आणि मग कित्येक लोक वयस्कर लोक स्टेशनला पडतात आणि म्हणून तिथं लक्ष द्यायला पाहिजे। संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारं एक खेड रेल्वे स्टेशन आहे
इथं दापोली, मंडणगड, खेड, लोटे, MIDC आणि सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे येतात। इथे जेवढ्या गाड्या थांबतात त्या सगळ्या गाड्यांना मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रवासी जातात, परंतु प्रवाशांकडे दुर्लक्ष करून रेल्वे मंडळाचे चुकीच्या पद्धतीने वागतायत, त्याचा आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो। अल्पवयीन मुलीसमोर प्रेम व्यक्त करणं एका रोमिओला चांगलंच महागात पडलंय। महेश लोखंडे असं रोमिओचं नाव असून त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळंबोली येथे राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीला लोखंडे हा मागील 1.5 ते 2 महिन्यांपासून त्रास देत होता। सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला त्रास देणं सुरूच ठेवल्याने त्रासलेल्या तरुणीने संबंधी बाब आपल्या घरच्यांना सांगितली। आरोपीने मुलीची छेड काढत मला तू आवडतेस असं सांगितलं। यावेळी मुलीच्या मागावर असलेल्या तिच्या वडिलांनी याबाबत संबंधित आरोपीला जाब विचारतात आरोपी तरुण एका दुकानात लपून बसला। काही वेळाने याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत घटनास्थळी संतप्त नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेताच संतप्त नागरिकांनी पोलिसांसमोर आरोपीची चांगलीच धुलाई केली। रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील अडखळ म्हैसोंडेवाडी नंबर 1 मधील शिंदेगड शाखा प्रमुख मनोज शिर्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केलाय। 4 ऑगस्ट रोजी दापोली तालुक्यातील अडखळ म्हैसोंडेवाडी नंबर 1 शिंदेगडातील शाखा प्रमुख मनोज शिर्के यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदेगडाच्या भूलथापांना कंटाळून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय। या कार्यक्रम प्रसंगी दापोली नगरपंचायतीचे माजी नगरसेवक व दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, वर्षा शिर्के, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, विभाग प्रमुख तुषांत भाटकर, पोलीस विभाग प्रमुख दत्ता भिल्लारे, उपविभाग प्रमुख बाळू गुरव, युवासेना अधिकारी उमेश साटले, संतोष शिर्के, विकास शिर्के, मंदार शिर्के, विभागातील सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिपळूण शहरात मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम अनेक वर्ष सुरू आहे। या बांधकामाचं लोखंडी साहित्य चोरताना आज काही भंगारवाल्या महिलांना रंगेहात पकडले। चिपळूणमध्ये पहाटेच्या वेळेला भंगार गोळा करणाऱ्या बायका रस्त्याने मिळेल ते सामान उचलतात। एखाद्या घरामागे किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू, दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या वस्तू देखील उचलतात। आज तर पहाटेच्या वेळेला बहादुरशेख नाका येथे महामार्गाच्या चालणाऱ्या कामाच्या सामानातील स्टील आयबीम चोरण्याचा प्रयत्न देखील करत होत्या। हा व्हिडिओ आज सकाळी 6:30 वाजता केलेला आहे। पहाटे 4च्या दरम्यान वस्तू चोरी करून सामान एक ठिकाणी ठेवलं जातं आणि नंतर दिवस उजाडल्यावरती गाडी बोलवून ह्या वस्तू विकण्यासाठी नेल्या जातात। चिपळूणचं पोलीस प्रशासन याच्याकडे लक्ष देईल का असा प्रश्न आता नागरिकांकडून सध्या उपस्थित देखील केला जातोय। या चोऱ्या कर हे बाहेर काढ सर्व बाहेर काढ सर्व हे सर्व अँगल बिंगल काय हे। रत्नागिरी पालिकेच्या भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स गॅलरी विकसित करणे विकास कामाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। ज्येष्ठ शास्त्रज्ञ व मानवतावादी विचारवंत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे, पालकमंत्री उदय सामंत हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। माळनाका येथील श्रीमान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण माळनाका येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिकारी वर्ग व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून खोपोली शहरातील कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला। महाराष्ट्र राज्य कुस्ती प्रशिक्षक संदीप वांजळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्याप्रमाणे प्रत्येकाने समर्पित भावनेने आणि खेळाशी समरस होऊन सराव करणे गरजेचं आहे असं सांगताना आगामी काळात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन जास्तीत जास्त पदकं प्राप्त करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागेल असा आशावाद व्यक्त केलाय। कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती न्यासाचे अध्यक्ष राजाराम कुंभार, क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू विजेंद्र सिंग यांनीही यावेळी कुस्तीगीरांना मार्गदर्शन केलं। कुस्ती प्रशिक्षक विजय चव्हाण, रायगड श्री
दिवेश पलांडे तसेच पूजा मरागजे, ज्योती शिंदे यांच्यासह पालकवर्ग देखील यावेळेला उपस्थित होता. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून आयोजित इंटर ट्रेनिंग सेंटर ट्रायलमध्ये राष्ट्रीय स्तरावरती निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार यावेळेला करण्यात आला. वैष्णवी कुंभार, कणक मरागजे, सई शिर्के, राणी सहा, प्रणाली घनवट, आस्था मरागजे, राहुल पाईकराव या खेळाडूंनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केलं. रोशनी परदेशी यांनी सूत्रसंचालन तर प्रांजली कुंभार हिने आभार प्रदर्शन देखील केलंय. आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.